नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो आहे सेंद्रिय शेतीच्या प्लॉटवरती. तर मी तुम्हाला आज बायो पोटॅश या बनवण्याची प्रोसेस व त्याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. या ड्रममध्ये आपण एक बायो पोटॅश बनवलेलं आहे. तर यासाठी आपल्याला एक 200 लिटरचा ड्रम घ्यायचा आहे. त्यामध्ये 150 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्या ठिकाणी 10 ते 15 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण 8 ते 10 किलो गूळ घ्यायचा आहे. ते 1.5 लिटर किंवा जर ते पावडर फॉर्ममध्ये असेल तर त्या ठिकाणी 1 किलो आपल्याला कल्चर घ्यायचं आहे आणि ते या ठिकाणी टाकून मिसळायचं आहे. त्याला आपण जवळजवळ 2 दिवसांनी त्या ठिकाणी आपण या प्रकारे त्याला ढवळून घ्यायचं आहे व त्यानंतर त्याला 8 ते 10 दिवसानंतर आपलं जे बायो पोटॅश आहे ते तयार होतं व ते आपण आपल्या कोणत्याही पिकाला ड्रिपद्वारे किंवा आपण त्या ठिकाणी ड्रिंचिंगद्वारे आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. याचं कारण असं आहे की या पोटॅशमध्ये आपल्याला बॅक्टेरिया असतात, ते बॅक्टेरिया आपल्याला या ठिकाणी दिसत असतात व ते बॅक्टेरियामुळे आपल्या हवेमधील जे पोटॅश आहे ते घेऊन आपलं या ठिकाणी आपल्या पिकाला नैसर्गिकरित्या मिळवून देण्याचं काम हे बायो पोटॅश हे करत असत. याचप्रमाणे तुम्ही हे पोटॅश आपल्या घरी देखील बनवू शकता. धन्यवाद.